विकास। आमदार म्हणून विधान भवनात जाताना अभिमान वाटला असल्याची प्रतिक्रिया राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी व्यक्त केली आणि आता मतदारसंघातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलंय। काय भावना होत्या त्यावेळेला विधिमंडळात जाताना? अतिशय आनंद झाला होता। लाख लोकांच्या प्रतिनिधी हा फार मोठा अभिमानास्पद क्षण होता आणि सगळ्या माहितीच्या पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी मला संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार देखील वाटले। आमदार मतदानात फिरताना कुठला महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचं प्राधान्याने आता घेणं हाती घेतलं? आरोग्य आणि शिक्षण। तुम्ही लांजा राजापूरचा विकास आराखडा तयार केलेला आहे, त्याच्यातून मी आरोग्य, शिक्षण, रस्ते, यातला रोजगार, आता सुरुवात पहिली कशापासून करणार? आपल्याला वाटतं की तिथे आरोग्याच्या दृष्टीने काय आहे? आरोग्याची पूर्णपणे दुरावस्था असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील त्याची जर आपण व्यवस्था बघितली तर त्या ठिकाणी कोणतेही आधुनिक उपकरण नाही किंवा ॲम्ब्युलन्सची सोय नाही, लाईटची व्यवस्था नाही, त्याच्याकरताही आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 3 झालेली, आता 4थ्या टप्प्यामध्ये आपण हे प्राथमिक आरोग्य केंद्र करायला घेतलं आणि काही दिवसामध्ये सुरू करणार आणि त्याचसोबत आपण ज्या शाळा, अंगणवाड्या या देखील आधुनिकीकरण ज्याला स्मार्ट स्कूल म्हणतात, स्मार्ट अंगणवाडी त्याचं देखील काम आपण लवकर करतो। पण मुळात दवाखान्यात येण्यासाठी डॉक्टरच आपल्याकडे नाहीये, जिल्ह्यात ती कमतरता आहे, त्या दृष्टीने आपण काय केलं? मागील 3 महिन्यामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून लांजा राजापूर तालुक्यामध्ये डॉक्टर मिळण्याची परिस्थिती कुठे सगळीकडे डॉक्टर उपलब्ध करून दिली। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण मतदारांना जी आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करणार असल्याचा विश्वास रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आणि कोणकोणती कामे सुरू आहेत त्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली। एसटी स्टँड या संदर्भात ती कधी पूर्ण होतील आणि ती लोकसेवेसाठी कधी? एकही खोटं आश्वासन दिलेलं नव्हतं, एकही खोटं वचन दिलेलं नव्हतं। एसटीचं काम पूर्णत्वाकडे जातंय। 400 कोटीच्या स्मार्ट सिटीचं टेंडर झालेलं आहे, ते देखील काम सुरू होईल। प्राणी संग्रहालयाचं काम सुरू आहे, पर्यटनाची कामं सुरू आहेत। जी कामं सांगितली होती, बहिरी देवाच्या परिसराचं सुशोभीकरणाचं काम सुरू झालेलं आहे, विश्वेश्वर मंदिराकडच्या धर्मशाळेचं काम सुरू झालेलं आहे, मच्छीमारांचे अनेक प्रश्न होते ते देखील सोडवण्यासाठी कामं सुरू झालेली आहेत। क्रीडा संकुल देखील जोरदार सुरू झालंय, आजच आम्ही सगळ्यांनी वाचलं, तुम्हीच दिलेलं आहे। त्याच्यानंतर नाट्यामध्ये 250 कोटीच्या जेटीचं काम सुरू झालेलं आहे, दापोलीमध्ये हरण्यामध्ये जेटीचं काम सुरू झालंय, मिरकरवाड्याचा 2रा टप्पा सुरू होतोय। त्याच्यामुळे जी आश्वासनं दिलेली होती, जी वचनं दिली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारमधले आमदार म्हणून आमची आहे। आणि काल तुमच्याकडनंच मी बघितलं आणि ऐकलं की 3D मल्टीमीडिया शो देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याचं काम देखील 15 दिवसामध्ये पूर्णत्वाला जाणार आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत मला महायुतीच्या सर्व घटक पक्षाने मदत केली म्हणूनच आपण विजयी झालो असल्याचे प्रतिपादन रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले। मला कोणी मदत केली? पक्षाच्या लोकांनी काही मदत केली? माझ्या शिवसेना पक्षातल्या सगळ्या शिवसैनिकांनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्या हितचिंतकांनी आणि भैयांच्या हितचिंतकांनी असं मिळून आम्हाला निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी देखील अहोरात्र मेहनत करून आम्हाला निवडून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। राजेश बेंडलला देखील जो घासून पराभव पत्करावा लागलाय त्याच्यामध्ये देखील महायुतीचं योगदान कार्यकर्त्यांचं होतं, नाहीतर सगळ्यांनी असं म्हटलं होतं ती सीट आम्ही 50,000 मतांना पडणार आहोत महायुती। त्याच्यानंतर योगेश कदमांच्या इथे देखील महायुतीचं सहकार्य मिळालेलं आहे। त्याच्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला भाजपनं देखील फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि आमच्या मित्र पक्ष असतील या सगळ्यांनी प्रचार केला, जनतेनं आम्हाला स्वीकारलं म्हणून आम्ही निवडून आलो। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।